स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर आज आहे वटपौर्णिमा, तर त्याच्यासाठी आज मी तयारी केलेली आहे। लवकर जाणार आहे कारण की मुहूर्त 11:30 ते 12:30 पर्यंतच आहे। आता 12:15 वाजलेले आहेत, नाही 12:15 नाही, मला वाटतं 11:45 झाले। तर आता तयारी झाली, न्यूची पण मला तयारी करून द्यायची आहे, त्याच्यामुळे खूप सिंपल तयारी केली। आणि आमच्या घराजवळ असं पार्लर वगैरे काही नाही आहे किंवा ज्याच्यामुळे मी माझी हेअरस्टाईल वगैरेशी छानशी करून येणार म्हणून। तर म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझी केसांना क्लचर लावलेला आहे, पण गजरा केलेला आहे, तर मी गजरा आज लावणार आहे मस्तपैकी। आणि आज मी ही साडी नेसलेली आहे, कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा। चला तर फ्रेंड्स, आता माझी तयारी झालेली आहे। त्याच्यानंतर आरतीचं ताट मी मगाशीच काढून ठेवलं होतं, सर्व रेडी आहे। आता आंब्यांना धागा बांधून घेते आणि त्याच्यानंतर मग पूजा करायला जाते वडाची। तर आता न्यूची पण तयारी करून द्यायची आहे। तर आमची न्यू माझ्या मागंच आहे की बा मम्मी आपण केव्हा जाऊ वडाची पूजा करायला। आणि आज आमच्या न्यूनी स्वतःच्या हाताने तिच्या म्हणजे आय मेकअप केलेला आहे। न्यू तुझे डोळे दाखव, डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर। हे म्हणजे जसं मी करते ना आता तशीच माझी मुलगी पण करायला लागली। आणि तिला लिपस्टिक पण करते, काजळ पण करते, पण मी तिला ती लावून दिलं नाही कारण की तिचे ओरिजिनलच वाटत नाही, खूप छान आहे, गुलाबी आहे। तर तिला म्हटलं तू मोठी हो आणि तुला जसं मेकअप करायचं तशी कर। तर फक्त तिने स्वतः म्हणजे थोडंसं मी तिला आय मेकअप करून दिला। मी अगोदर स्वतःच्या हाताने सुरू केला होता, पण थोडंसं मग मी वरून टचअप केला, नाहीतर ती काय करत होती म्हणजे माझे प्रोडक्ट घेऊनच धावत होती म्हणून। तर आता तिची अर्धवट आता तयारी झालेली आहे, अर्धवट राहिली म्हणजे तिची हेअरस्टाईल राहिलेली आहे आणि आणखीन पावडर वगैरे लावायची राहिली तिला। तर आता हे सर्व झालेलं आहे रेडी आणि आरतीची तयारी करून देते। त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ वडाची पूजा करायला। माझे मिस्टर पण माझ्यासोबत येणार आहेत वडाची पूजा करायला। तर चला आरती ताट दाखवून द्या, सर्व रेडी आहे इथे। इथे सुपारीचा गणपती घेतलेला आहे, दुर्वा घेतलेली आहे, त्यानंतर हळद कुंकू आहे, त्यानंतर कापूर घेतलेला आहे, प्रसाद, दूध, फुलवात, तेलाची वात आणि आंबे। इथे छोटंसं हार बनवलेला आहे मी, त्यानंतर ओटीचं सामान घेतलेलं आहे। इथे काय म्हणतो आपण त्या वडाला म्हणजे वडाच्या झाडाला तिथे ठेवण्यासाठी हे कापसाचंही तयार केलेलं आहे, हे घेतलेलं आहे का आणि थोडंसं कापड घेतलेलं आहे। इथे आहे दोऱ्याचं बंडल। तर आता हे सर्व रेडी झालेलं आहे। आता नेहमीची तयारी करते आणि मी जाते वडाची पूजा करायला। आता गजरा लावायचा राहिला होता, मी कालच गजरा करून ठेवला होता। आमच्या झाडाला इतके सारे फुलं निघतात की तुम्हाला काय सांगू, म्हणून विचार केला की चला आता मस्त वटपौर्णिमेचा दिवस आहे तर मी गजरा पण लावते। तर आता इथे करतेच मी गजरा तयार करून घेतला आता हा लावते मी माझ्या डोक्याला। कसं दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा। खूप दिवसानंतर मी गजरा लावलेला आहे, खूप छान वाटत आहे, सुगंध पण खूप छान येत आहे। चला आता निघते मी पूजा करायला। काय हो चला। तर आता पोचलेली आहे मी वडाच्या झाडाची पूजा करायला। आणि हे वडाचं झाड आहे ना, हे आजीच्या घराच्या जवळ आहे, तर मी नेहमी आहे ना पूजा करायला इथेच येते। आणि यावर्षी तर खूप साऱ्या बाया पण आलेल्या होत्या, कारण की याच्या 4 वर्ष अगोदर मी जेव्हा पण आली ना तर बाया इतक्या नव्हत्या, कारण की 2च्या नंतरच मग ते पूजा करतात। पण यावेळेचा जो मुहूर्त आहे ना हा खूप कमी होता, कमी टाईमचा होता, म्हणून मग आता यावेळेस खूप गर्दी होती इथे। आणि इथे आल्यानंतर काय पाहते तर या वडाच्या झाडाचा जो ओटा आहे ना हा तुटलेला होता, कारण की इतका छान ओटा होता, हा गोल ओटा होता आणि मला असं वाटते खूप जुना होता, त्याच्यामुळे ना पावसामुळे हा खूप म्हणजे कच्चा झाला होता, त्याच्यामुळे हा तुटलेला आहे। तर इथे आहे ना पूजा करायला पण जागा नव्हती व्यवस्थित। आणि म्हणजे कसं आहे वडाच्या झाडाची जी माती आहे ना ही चिकन माती होती, त्याच्यामुळे इथून आहे ना स्लिप खूप वेळा होता वाचलेल्या आहेत बाया। तर पण तरी आम्ही इथे कशी तरी पूजा केलेली आहे। आणि आमच्या निहूला म्हटलं की निहू तो थोडा वेळ पप्पाजवळ थांब, पण कशाचं आमची निहू आमच्या मागेच आली होती, कारण की कसं आहे दरवर्षी मी जेव्हा पण वडाची पूजा करते ना त्याच्यानंतर मग आम्ही आहे ना आजीच्या घरी जातो आणि आजीच्या घरी गेल्यानंतर मी निहूच्या पप्पांचे पाया पडते। तर म्हणून मग मी आहे ना दरवर्षी त्यांना माझ्यासोबतच आणत असते। आणि तसं पण मला शूट करायचं असते, तर कसं आहे मला म्हणजे कोणीच नाही शूट करायला, म्हणून मग निहूचे पप्पा नेहमी माझी हेल्प करतात। तसे तरी आम्ही पूजा करत आहोत आणि निहू आहे ना माझ्या मधामधातच करत होती।
तर आखरी तिला मी खाली सोडलं. तिला म्हटलं 2 मिनटं थांब, मी लवकर पूजा करते आणि इथे येते. तर इथे असं झालं होतं माहिती आहे का, की बा आम्ही सर्व बाया मिळून डिसाईड केलं होतं सर्वजणी अगोदर पूजा करा, त्याच्यानंतर जे वडाच्या झाडाला जे धागे गुंडाळतात ना ते सर्वजणी सोबत मिळून गुंडाळू. कारण की कसं व्यवस्थित जागा नव्हती इथे उभं राहायला आणि पूजा करायला पण. म्हणून मग इथे ते काकू आणि मी आमचं दोघींचं तेच बोलणं चालू होतं की बा अगोदर आपण पूजा करू आणि मग सर्वजणी मिळून जे धागे आहेत ना हे गुंडाळू. तर आता माझी तर पूजा करून झालेली आहे आणि बाकींच्या काकूंची पण पूजा करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही सर्वजणी मिळून आता वडाला म्हणजे वडाच्या झाडाला धागे गुंडाळत आहोत. आणि माझ्या मागेच माझी मुलगी पण येत आहे. तर तिचं असं आहे की ती 2 मिनटं पण मला आहे ना सोडत नाही, त्याच्यामुळे आहे ना निहू पण माझ्या मागे होती. आणि आमची निहू अशी आहे की 2 मिनटं पण मला आहे ना सोडत नाही. तर ती पण आहे ना माझ्यासोबत वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारत आहे. तर तिथे सर्व काकूंना काय वाटलं की बा म्हणजे माझी जी मुलगी आहे ना निहू ती मुलगाच आहे का. तर त्या काकू तिला थांबवत होते की थांब बेटा धावू नको, कारण की तू पडशील, कारण की तिथे आहे ना पूर्ण चिखल झालेला होता. कशाचं ती माझं ऐकते. तिला म्हटलं पण मी की बा तू 2 मिनटं शांत उभी राहा. पण कशाचं, ती माझ्यासोबत वडाच्या झाडाच्या तिने पण फेऱ्या घेतलेल्या आहेत. तर आता इथे माझी पूजा करून झाली होती आणि लवकर आता 5 बायाची मला ओटी भरायची होती. आणि त्याच्यानंतर मग मला जायचं आहे आजीकडे, कारण की दरवर्षी आहे ना मी आजीकडे जात असते आजीची ओटी भरायला. तर आता पूजा झाल्यानंतर इथे सर्व जणी मिळून आता आम्ही एकामेकीची ओटी भरणार आहोत. आणि खूप दिवसानंतर या सर्व काकूंची भेट झाली ना, तर सर्वजण म्हणत होते की बा तू लवकर म्हणजे कसं आहे इकडे येत नाही, आमच्यासोबत भेटत नाही. पण त्या काकूने सांगितलं काकू कसं आहे घरचीच कामं खूप सारी असतात आणि निहूमुळे मी आहे ना घराच्या बाहेर लवकर निघत नाही, कारण की आमची निहू आहे ना 2 मिनटं पण कुठं गेल्यानंतर ती शांत थांबत नाही. त्याच्यामुळे बा मी काही जास्त इकडे येत नसते या एरियामध्ये. फक्त नवरात्र असते ना, नवरात्रामध्येच मी इथे येत असते. आणि त्यानंतर मग इथे असं गप्पा वगैरे झाल्या. त्यानंतर काकूनी माझी ओटी भरली आणि खूप दिवसानंतर आम्ही सर्वजण भेटलो ना, तर खूप छान वाटलं आणि खूप साऱ्या गप्पा पण केल्या. म्हणजे कसं 5-10 मिनिटाची भेट होती पण खूप सारं बोलणं झालं तेवढ्या याच्यात. आणि कारण की कसं काकूंना जायचं होतं त्यांच्या घरी, त्याच्यामुळे मग लवकर सर्वांनी एकामेकीच्या ओट्या भरल्या आणि मग निघून गेल्या घरी. तर इथे आता माझी बारी होती, मी 5 काकूंच्या ओटी भरली. तर आता आलो आम्ही आमच्या आजीकडे आणि आजीकडे आलं तर पाहते तर आजीचं चालू होतं जेवण. कारण की आजीला पण वटपौर्णिमेचा हा उपास होता. तर आजीला म्हटलं की बा तू जेवण करून घ्या आधी, मी थांबते. पण कशाचं, आजी म्हणे नाही कसं आहे मला घरी पण जायचं होतं आणि निहू राहत नव्हती, त्याच्यामुळे आजी म्हणे की बा तू माझी ओटी भरून दे, म्हणजे कसं आहे निहू शांत बसेल का आम्हाला घरी जायला बरं. म्हणून मग आजीनी थोडा वेळ जेवण थांबवलं होतं. आणि आजीला पण उपास होता वटपौर्णिमेचा. आणि आजी आमची अशी आहे की आमच्या आजीला आहे ना एकादशीचे पण उपास असतात आणि आजी आमची सोमवार पण पकडते. तर आजीला म्हटलं की बा एवढे उपास नको करत जो, पण आजी म्हणते की नाही माझे आधीपासूनचे हे उपास आहेत तर हे तर मी सोडणार नाही आहे. तर म्हणून मग आता इथे लवकर आजीची ओटी भरून दिली. त्यानंतर मग आमची निहू 2 मिनटं पण राहत नव्हती इथे. तर म्हणून आजीला म्हटलं की बा तू आता शांततेने जेवण करून घे आणि मी निघते घरी जाण्यासाठी, कारण की घरी गेल्यानंतर मग मला स्वयंपाक पण बनवायचा होता. मला तर उपासच होता पण निहूच्या पप्पांचं जेवण राहिलं होतं. म्हणून मग आजीला म्हटलं की बा मी नंतर येणार एखाद्या दिवशी शांततेने. तर आजी म्हणे ठीक आहे. तर इथे आता आजीच्या माझ्या थोड्याशा गप्पा झाल्या. आजीला म्हटलं येत जा मधामधात माझ्या घरी, म्हणजे कसं तेवढं करमते. पण आजी म्हणते की नाही बा आता माझं काही एवढं म्हणजे चाल होत नाही. ते म्हटलं ठीक आहे जाऊ दे बा, आम्हीच येत जाऊ तुझ्या भेटीला. तर आता इथे आमची निहू तर बाहेर पण निघाली होती बा, तिला इतकी घाई झाली होती घरी जाण्याची की तुम्हाला काय सांगू. तर इथे आजी आली होती तिला भेटायला. तसं तर आजी आहे ना तिचा खूप लाड करते, पण आमची निहू आहे ना इथे राहत नाही. म्हणून मग आई तिला कधी कधी आणते म्हणा आजीच्या भेटीला, पण इथे राहत नाही, त्याच्यामुळे मग ती काही जास्त येत नाही. चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.